गुड मॉर्निंग एव्हरीवन. अमाइन्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन्स. आत्तापर्यंत आपण अमाइनच्या 4 केमिकल रिएक्शन कंप्लीट केलेत आणि आज आपण पाहतोय 5 नंबर रिएक्शन विथ नायट्रस ॲसिड. आज आपल्याला काय करायचं आहे, अमाइनची रिएक्शन नायट्रस ॲसिडसोबत करायची आहे. नायट्रस ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे, HNO2. HNO2 म्हणजे नायट्रस ॲसिड. ओके. आणि HNO3 हा एक ॲसिड आहे. HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड. आपल्याला रिएक्शन कशासोबत करायचे आहे, HNO2 सोबत करायचे आहे. फक्त एका ऑक्सिजनचा फरक आहे नायट्रस ॲसिडमध्ये आणि नायट्रिक ॲसिडमध्ये. आपल्याला अमाइनची रिएक्शन करायची आहे नायट्रस ॲसिडसोबत HNO2. ओके. रिएक्शन विथ नायट्रस ॲसिड HNO2. फॉर्म्युला काय, HNO2. हा जो HNO2 आहे, HNO2 दिस इज नायट्रस ॲसिड. हा नायट्रस ॲसिड एक वीक अनस्टेबल ॲसिड आहे. वीक अनस्टेबल ॲसिड. ओके. वीक अनस्टेबल ॲसिड. हा जो नायट्रस ॲसिड आहे HNO2 आहे, तो कसा आहे, वीक अनस्टेबल ॲसिड आहे. आणि त्यामुळे याचं प्रिपरेशन आपल्याला इन सितू करावं लागतं. इन सितू म्हणजे काय, जेव्हा रिएक्शन आपण करतो तेव्हा त्याचं प्रिपरेशन म्हणजे रिएक्शनमध्ये त्याचं प्रिपरेशन केलं जातं. ओके. ऑलवेज प्रिपेअर्ड इन सितू. समजलं जरा ना. फर्स्ट पॉईंट आपण केलेला आहे. हा जो नायट्रस ॲसिड आहे तो नायट्रस ॲसिड कसा आहे, एक वीक अनस्टेबल ॲसिड आहे आणि त्यामुळे याचं प्रिपरेशन कुठे केलं जातं, इन सितू. ऑलवेज प्रिपेअर्ड इन सितू. ओके. याचं प्रिपरेशन कसं केलं जातं तर आपल्याला माहिती आहे NaNO2 म्हणजे काय सांगा, सोडियम नायट्राइट. दिस इज कॉल्ड सोडियम नायट्राइट. आणि सोडियम नायट्राइटची रिएक्शन करायची HCl सोबत. ओके. NaNO2 प्लस HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड गिव्ज. काय तयार होणार, हा Na आणि हा Cl काय रिमूव्ह झाला सांगा, NaCl. ओके. NaCl प्लस शिल्लक करायला पाहिजे H आणि ते NO2. ओके. HNO2 आणि HNO2 म्हणजेच काय सांगा, नायट्रस ॲसिड. ओके. नायट्रस ॲसिड. तर NaNO2 आणि HCl यांची जर आपण रिएक्शन केले तर काय तयार होतो, HNO2 तयार होतो, नायट्रस ॲसिड तयार होतो. समजलं सर ना. आता आपल्याला काय करायचं आहे, नायट्रस ॲसिडची रिएक्शन 3ही अमाइन्ससोबत करायची आहे. 1 डिग्री अमाइन्स, 2 डिग्री अमाइन्स अँड 3 डिग्री अमाइन्स. ओके. याच्यामध्ये आपण फर्स्ट पोया आपण प्रायमरी अमाइन्स. ओके. म्हणजेच 1 डिग्री अमाइन्स. प्रायमरी अमाइन्स. इथे आपण फर्स्ट लिहा प्रायमरी अमाइन्स. फर्स्ट प्रायमरी अमाइन्स 1 डिग्री अमाइन्स. ओके. आता हे जे प्रायमरी अमाइन्स आहेत ते प्रायमरी अमाइन्स आपल्याला 2 यूज करायचे आहेत. एक आपल्याला यूज करायचं आहे प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन आणि सेकंड आपल्याला पाहायचं आहे प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. ओके. तर आपण याच्यामध्ये फर्स्ट काय करूया, आपण याच्यामध्ये फर्स्ट लिहा प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन. ओके. फर्स्ट आपण काय करतोय, प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन यूज करतोय. आपल्याला HNO2ची रिएक्शन प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइनसोबत करायचे आहे. प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो, RNH2. दिस इज कॉल्ड प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन. ओके. दिस इज प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन. आणि जर आपण ह्या आरच्या ठिकाणी AR लिहिलं, AR म्हणजे ॲरोमॅटिक रिंग, म्हणजे NH2 ग्रुप हा जर डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. ओके. याची रिएक्शन आपल्याला कशासोबत करायची आहे, HNO2 सोबत करायचे आहे, नायट्रस ॲसिडसोबत करायचे. ओके. इथे आपण काय लिहितोय, HNO2 लिहितोय, HNO2 प्लस HCl. ओके. HNO2 प्लस HCl. मला सांग, हा जो HNO2 तयार केला आहे, तो कसा तयार केला आहे, इन सितू. इन सितू म्हणजेच काय, तर आपण स्टार्टिंगला काय घेतलं आहे, NaNO2 प्लस HCl. तर यांच्या कॉम्बिनेशनमधून हा काय तयार झाला आहे, HNO2 तयार झालं. ओके. प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन रिएक्ट्स विथ नायट्रस ॲसिड. आपण HCl काय करतो, एक्सेस घेतोय. आता थोडं नीट लक्ष द्या. NaNO2 प्लस 2HCl जर आपण इथे लिहिलं तर होणार काय तयार, नायट्रस ॲसिड आणि HClचा 1 मोल एक्स्ट्रा राहणार. ओके. NaNO2 सोबत एकच HCl रिॲक्ट होणार ना, आणि काय तयार होणार, HNO2 आणि NaCl तयार होणार. यातला जो सेकंड मोल आहे HClचा तो ॲज इट इज राहणार आहे. ओके. त्यामुळे आपण इथे काय करतोय,
हा जो HCl आहे तो आपण 2 यूज केलेत, NaNO2 प्लस 2HCl. मग याच्यामध्ये एका NaNO2 आणि एका HClची रिएक्शन झाली तर HNO2 तयार होणार. जो सेकंड मोल आहे HClचा तो ॲज इट इज राहणार. ओके, तुम्हाला मी ही रिएक्शन समजण्यासाठी सांगतोय. ॲक्च्युली NCERTमध्ये तर काय केलं फक्त हा प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन दिला आहे आणि ॲरोवरती काय लिहिलं जातं फक्त NaNO2 HCl लिहिलं जातं. ओके, ॲक्च्युली रिएक्शन कशी होते हे मी तुम्हाला सांगतोय. दिस इज प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन प्लस HNO2 प्लस HCl. आता नीट लक्षण इथे पहा हायड्रोजन्स किती आहेत, हे 2 हायड्रोजन, हा एक आणि हा एक, टोटल हायड्रोजन किती झाले 4 हायड्रोजन. 4 हायड्रोजन आणि हे 2 ऑक्सिजन, सांग काय तयार झालं, ट्वाईस H2 तयार झालं ना, ट्वाईस H2O. ओके, ट्वाईस H2O प्लस शिल्लक करायला पाहिजे R, पुढे हा N, नीट लक्षण R, पुढे हा N, ह्या Nला काय अटॅच होणार हा N. ओके, हा N, हे 2 नायट्रोजन आणि इथं आहे Cl मायनस. ओके, म्हणजे RN2 प्लस Cl मायनस हा कंपाऊंड तयार झाला. किंवा हेच स्ट्रक्चर अजून असं लिहिलं जातं पहा, नीट लक्षण RN2 प्लस Cl मायनस हेच अजून असं लिहिलं जातं RN2, 2 नायट्रोजन आहेत, N ट्रिपल बॉन्ड N. कोणत्या नायट्रोजनची व्हॅलेन्सी 4 आहे, तर ह्या नायट्रोजनची व्हॅलेन्सी 4 आहे, जो नायट्रोजन अल्काइल ग्रुपला अटॅच आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, आणि हा पुढे Cl मायनस हेच अजून असं रिप्रेझेंट केलं जातं. पण याचं नाव काय आहे, तर याचं नाव आहे पहा RN2 प्लस Cl मायनस. R म्हणजे काय सांगा अल्काइल, R म्हणजे काय असतो अल्काइल. N2 प्लस आहे म्हणजे डायझोनियम. ओके, डायझोनियम आणि हा Cl मायनस म्हणजे क्लोराईड, अल्काइल डायझोनियम क्लोराईड. अल्काइल डायझोनियम क्लोराईड हा एक हायली अनस्टेबल सॉल्ट आहे, हायली अनस्टेबल. दिस इज हायली अनस्टेबल. ओके, हायली अनस्टेबल आहे कारण इथं कुठेही रेझोनन्स नाही आहे. ओके, रेझोनन्स नसल्यामुळं हा कसा आहे हायली अनस्टेबल आहे. समजलं सरांना. आता मी काय करतोय, हे जे 2H2 आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळाला होता तो मी रिमूव्ह केला. ओके, त्यानंतर याचं काय केलं जातं हायड्रोलायसिस केलं जातं. हा जो अल्काइल डायझोनियम क्लोराईड तयार झाला आहे तो काय केला जातो हायड्रोलाइज केला जातो. म्हणजे याची रिएक्शन कशासोबत केली जाते वॉटरसोबत केली जाते. ओके, वॉटरसोबत रिएक्शन केल्यानंतर तयार काय होतं पहा इथेच आपण लिहा तयार होतो ROH. हे मेकॅनिझममध्ये पण आपण पाहणार आहेत, फक्त इथे लक्ष द्या. पहा RN2 प्लस Cl मायनसची रिएक्शन वॉटरसोबत केल्यानंतर काय तयार झाला हा अल्कोहोल तयार झाला ROH प्लस. पहा अजून काय तयार होतो तर इथे हा जो N2 प्लस आहे जो डायझोनियम ग्रुप आहे तो डायझोनियम ग्रुप हा नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये काय होतो इव्हॉल्व होतो. इथे आपण लिहूया N2 गॅस. ओके, N2 गॅस प्लस. अजून काय राहिला हा इथला एक H आणि हा Cl काय तयार झाला हा HCl. समजले सरांना. नीट लक्षात प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइनची रिएक्शन जर आपण नायट्रस ॲसिडसोबत केली इन HCl तर फर्स्ट काय तयार होतो अल्काइल डायझोनियम क्लोराईड तयार होतो की जो हायली अनस्टेबल सॉल्ट आहे. आणि याला जर आपण नंतर हायड्रोलाइज केलं तर काय तयार होतो अल्कोहोल तयार होतो. म्हणजे फायनल प्रोडक्ट हा आपला कोणता आहे अल्कोहोल आहे. ओके, आता कधी कधी तुम्हाला नीट एक्झाममध्ये आणि जे मीन्स एक्झाममध्ये हीच रिएक्शन कशी दिली जाते बा हे समजले सरांना. तर हे नोट करा, याला आपण दुसरे एक और रिएक्शन लिहूया. हे नोट करा. झालं सर्वांचं लिहून हे. तर ह्याच रिएक्शनला आपण काय करूया एक और रिएक्शन लिहूया. नीटमध्ये आणि जे मीन्स एक्झाममध्ये हीच रिएक्शन एकदम शॉर्टमध्ये लिहितात. ह्याच रिएक्शनला आपण काय करतोय और रिएक्शन लिहितोय. नीट लक्षात आपण काय घेतलं आहे प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन RNH2 प्लस. आता पहा कधी कधी ॲरोवरती काय करतात फक्त NaNO2 HCl असं लिहितात, NaNO2 प्लस HCl. ओके, सोडियम नायट्राइट अँड HCl. किंवा कधी कधी फक्त हे लिहितात और HNO2 असं लिहितात HNO2. NaNO2 प्लस HClच्या ऐवजी फक्त काय लिहितात HNO2 लिहितात. हा आहे प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन. ओके, प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन. जर आपण प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइनची रिएक्शन NaNO2 आणि HCl सोबत केली तर काय तयार होईल. किंवा जर आपण प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइनची रिएक्शन HNO2 सोबत केली तर काय होईल. तर एकदम सिंपल आहे. कोणता प्रोडक्ट लिहायचा ROH. ओके, प्लस N2 गॅस. हे 2 प्रोडक्ट इम्पॉर्टंट आहेत. मेन प्रोडक्ट कोणता आहे आपला सांगायचं अल्कोहोल. ओके, अल्कोहोल आणि नायट्रोजन गॅस काय होतो इव्हॉल्व होतो. समजलं सर नाही. हे नोट करा. आपण एक्झाम्पल्स पाहूया. नोट करा. हे याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहूया.
फर्स्ट एक्झाम्पल आहे इथेनामाइन. दिस इज प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन. ओके. फर्स्ट रिएक्शन त्यासोबत केले NaNO2 प्लस HCl सोबत केले. जर आपण CH3CH2 NH2 ची रिएक्शन NaNO2 आणि HCl सोबत केली तर फर्स्ट काय तयार होणार, डायझोनियम सॉल्ट तयार होणार, अल्काइल डायझोनियम क्लोराईड तयार होणार. नंतर त्याची रिएक्शन वॉटरसोबत केल्यानंतर काय तयार होणार, अल्कोहोल तयार होणार. तर काय करायचं, फक्त हा जो NH2 ग्रुप आहे तो NH2 ग्रुप रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी फक्त OH ग्रुप अटॅच करायचा, तुमचा प्रॉडक्ट तयार होईल. ओके. सांग कोणता कंपाऊंड मिळाला आपल्याला इथं, CH3 पुढे CH2OH. ओके. CH3CH2OH हा आपला मेन प्रॉडक्ट प्लस काय तयार होणार, N2 गॅस, नायट्रोजन गॅस प्लस काय तयार होणार, HCl. ओके. वॉटरची रिएक्शन केल्यानंतर हायड्रोलाइज केल्यानंतर काय तयार होतो, अल्कोहोल तयार होतो. ओके. सांग कोणता अल्कोहोल आहे, हा इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोलचा IPAC नेम काय, इथेनॉल. समजलं सर्वांना. काय केलं आपण, फक्त हा NH2 रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच केला. ओके. फर्स्ट रिएक्शन NaNO2 HCl सोबत केल्यानंतर अल्काइल डायझोनियम क्लोराईड तयार होईल आणि नंतर हायड्रोलाइज केल्यानंतर अल्कोहोल तयार होईल. ओके. सेकंड एक्झाम्पल प्रोपॅन 1 अमाइन. CH3CH2CH2 NH2 HNO2 लिहिले. मी तुम्हाला काय सांगितलं, कधी कधी तुम्हाला NaNO2 प्लस HCl असं लिहितील किंवा कधी कधी HNO2 असं लिहितील. ह्या दोन्हींचाही मिनिंग एकच आहे. ओके. HNO2 सोबत केल्यानंतर काय तयार होईल, फर्स्ट अल्काइल डायझोनियम क्लोराईड तयार होईल आणि नंतर हायड्रोलाइज केल्यानंतर अल्कोहोल तयार होईल. हा NH2 ग्रुप काढा, त्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच करा, म्हणजे काय तयार होईल सांगा, CH3 CH2 CH2OH. ओके. हे दोन बाय प्रोडक्ट ॲज इट इज N2 गॅस प्लस HCl. ओके. हा तयार झाला अल्कोहोल, N प्रोपाइल अल्कोहोल. याचं IPAC नेम काय, प्रोपॅन 1 OL. ओके. त्यानंतर पहा, हा आहे ब्युटॅन 2 अमाइन. हा सेकंडरी अमाइन नाही आहे, सेकंडरी अमाइन नाही, हा कोणता आहे, प्रायमरी अमाइन. कारण NH2 ग्रुप आहे. नीट लक्षात, नायट्रोजन ॲटम हा फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे. नायट्रोजन ॲटम जर फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच असेल तर तो अमाइन कोणता असतो, प्रायमरी अमाइन. ओके. इथं सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच आहे नायट्रोजन, त्यामुळे सेकंडरी अमाइन आहे हा. नीट पहा, NH2 ग्रुप आहे. दिस इज प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन. ओके. आता इथे काय लिहिलं पहा, फक्त HNO2 लिहिलं, इथं तर वॉटर पण लिहिलेलं नाही. तरीसुद्धा आपल्याला काय तयार करायचं आहे, हा NH2 ग्रुप रिमूव्ह करून त्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच करायचा आहे. नीट लक्षात, जर प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन असेल आणि ॲरोवरती जर नायट्रस ॲसिड असेल किंवा NaNO2 HCl असेल तर काय करायचा, हा NH2 ग्रुप काढायचा, त्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच करायचा. ओके. मग आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल, NH2च्या ठिकाणी काय अटॅच होणार, OH ग्रुप अटॅच होणार. हा तयार झाला आपला मेन कंपाऊंड. मेन कंपाऊंड कोणता, हा दिस इज कॉल्ड ब्युटॅन 2 OL. ओके. प्लस काय तयार होणार, N2 गॅस प्लस HCl. समजलं सर्वांना. तर याच्यावर फोकस करा तुम्ही अल्कोहोलवरती आणि नायट्रोजन गॅसवरती. ओके. ते HCl तुम्ही नाही लिहिलं तरी पण चालेल. हे समजलं सर्वांना. हे एक्झाम्पल्स नोट करा, आपण याचा मेकॅनिझम पहा, नोट करा. हे रिएक्शनचं मेकॅनिझम, जर आपण प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइनची रिएक्शन जर आपण नायट्रस ॲसिड सोबत केले तर काय तयार होतो, अल्कोहोल तयार होतो. हा अल्कोहोल कसा तयार होतो ते आपल्याला पाहायचं आहे. आता हे जे मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम तुम्ही बोर्ड एक्झामसाठी करू नका. बोर्ड एक्झामला तुम्हाला हे कधीही मेकॅनिझम विचारणार नाही आहेत. तर हे मेकॅनिझम JEEसाठी आणि नीटसाठी इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी फक्त हे लक्ष ठेवा. ओके. नायट्रस ॲसिड HNO2, हा HNO2 आपण असं लिहू शकतो. अजून HON डबल बॉन्ड O. ओके. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ HNO2. कोणता हा, नायट्रस ॲसिड. ओके. नायट्रस ॲसिड, एक हायड्रोजन एक नायट्रोजन 2 ऑक्सिजन, हे स्ट्रक्चर आहे HNO2. ओके. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. आता नीट लक्षात, आपण मीडियम कोणतं यूज करतो, ॲसिडिक मीडियम आहे, HCl आपण यूज करतो ना. HCl म्हणजे HCl आपल्याला काय देणार, H+ देणार, प्रोटॉन देणार. ऑक्सिजन ॲटमवरती 2 लोन पेअर आहेत, त्यातली एक लोन पेअर काय करेल, हा H+ वरती अटॅक करेल. म्हणजे होणार काय, हा जो H+ आहे तो H+ ह्या ऑक्सिजनला अटॅच होणार. म्हणजे ऑक्सिजन किती बॉन्ड तयार करणार, 3 बॉन्ड. पहा, हा H ऑक्सिजनला अटॅच होणार, पुढे N डबल बॉन्ड O. ओके. ह्या ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 3 झाली, त्यामुळे ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोण येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन हा एक मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आहे आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज शोभून दिसतो, पॉझिटिव्ह चार्ज नाही. कारण मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमवरती कोणता चार्ज स्टेबल राहतो,
निगेटिव्ह चार्ज स्टेबल राहतो, पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल राहत नाही आहे. त्यामुळे काय करणार, ऑक्सिजन काय करणार, ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. त्यामुळे होणार काय पहा, होणार काय, हा H आणि हा ऑक्सिजन बाहेर पडणार. म्हणजे बाहेर काय पडला, H2. ओके, H2O. आणि आपल्याला मिळाला काय, N डबल बॉन्ड O, N डबल बॉन्ड O. आणि नायट्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. कारण ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेतलेत, त्यामुळे Nवरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. अँड दिस इज कॉल्ड नायट्रोसोनियम आयन. आणि हा एक कसा आहे, इलेक्ट्रोफाईल आहे. ओके, दिस इज इलेक्ट्रोफाईल नायट्रोसोनियम आयन. म्हणजे आपल्याला फर्स्ट काय मिळाला, इलेक्ट्रोफाईल मिळाला, नायट्रोसोनियम आयन. ओके, समजलं इथपर्यंत. त्यानंतर आपण अमाइन कोणता यूज करतोय सांगा, आपण अमाइन यूज करतोय प्रायमरी अमाइन. ओके, प्रायमरी अमाइन आपण इथे लिहूया RNH2. तो लिहिताना अशा पद्धतीने लिहिलं आहे. ओके, RNH2. नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे प्लस नायट्रोसोनियम आयन, N डबल बॉन्ड O, N वरती पॉझिटिव्ह चार्ज. ओके, याच्यावरती लोन पेअर आहे म्हणजे हा न्यूक्लियोफाईल आहे, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल आहे. हा इलेक्ट्रोफाईल आहे आणि हा न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियोफाईल काय करतात, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात. इलेक्ट्रोफाईल काय करतात, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतात. म्हणजे नायट्रोजन काय करेल, हा नायट्रोजन अमाइनमधला नायट्रोजन काय करेल, इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करेल ह्या N+ला. म्हणजे करणार ह्या Nमध्ये आणि ह्या Nमध्ये सिंगल बॉन्ड तयार होणार ड्यू टू दिस लोन पेअर. ओके, सांग काय तयार झालं इथे, तर इथे तयार झालं R, पुढे NH सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O. आता ह्या Nचा पॉझिटिव्ह चार्ज निघून जाणार कारण ह्या नायट्रोजननं 3 बॉन्ड तयार केले. ओके, पण ह्या नायट्रोजन ॲटमवरती चार्ज कोण जाणार, पॉझिटिव्ह चार्ज जाणार कारण त्यांनी इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केले. याचे 4 बॉन्ड तयार झालेत म्हणून ह्या नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आला. ओके, त्यानंतर काय होणार, डिप्रोटोनेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. नायट्रोजन काय करेल, नायट्रोजन हे दोन इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. त्यामुळे ह्या Hकडे एक पण इलेक्ट्रॉन राहणार नाही आहे. त्यामुळे काय रिमूव्ह झाला, हा H+ रिमूव्ह झाला. शिल्लक राहिलं स्ट्रक्चर इथे RN, ह्या Nला अटॅच आहे हा H, पुढे सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O. समजलं सर ना, काय तयार झालं, RNH सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O. एकदम इझी आहे पहा. हा फक्त प्रोटॉन रिमूव्ह झाला आहे की जो नायट्रोजन ॲटमला अटॅच होतो. ओके, आता पहा इथे आपल्याला काय पाहायला मिळतं, तर इथे आपल्याला पाहायला मिळतं टॅटोमेरिझम. काय पाहायला मिळतं, टॅटोमेरिझम. टॅटोमेरिझम म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ हायड्रोजन ॲटम. ट्रान्सफर ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम. एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे जेव्हा हायड्रोजन ट्रान्सफर होतो, 1-3 शिफ्ट होतो हायड्रोजन ॲटमचं, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, टॅटोमेरिझम होतं. पहा हे टॅटोमेरिझम कसं होतं, नीट लक्षात आहे. पहा नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये हा बॉन्ड आहे. हा बॉन्ड काय होतो, इथे शिफ्ट होतो. म्हणजे Nमध्ये आणि Nमध्ये कोणता बॉन्ड तयार झाला, डबल बॉन्ड. त्याच्यावेळेस काय होणार, नायट्रोजन फ्रिक्वेन्सी 4 होणार. त्यामुळे काय होतं, नायट्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्यापैकी एक बॉन्ड ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतो. म्हणजे ह्या ओवरती चार्ज कोणता सांगा, निगेटिव्ह चार्ज येईल, O- तयार होईल. हा O- काय करेल, हा H घेईल. कोणता H, जो नायट्रोजन ॲटमला अटॅच आहे. म्हणजे हा H काय होणार, नायट्रोजन ॲटमकडून ऑक्सिजन ॲटमकडे ट्रान्सफर होणार. मग सांग काय तयार झालं इथं, तर इथे तयार झालं R, पुढे N आणि Nमध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. पुढे Nमध्ये आणि Oमध्ये बॉन्ड कोणता राहणार, सिंगल बॉन्ड राहणार. O- काय करेल, तो H घेईल जो नायट्रोजन ॲटमला अटॅच आहे. त्यामुळे हा कंपाऊंड आपल्याला मिळेल. ओके, समजलं सर ना. आणि दिस इज कॉल्ड टॅटोमेरिझम. ओके, मीडियम ॲसिडिक आहे, H+ तर आहेच आपल्याला. HClमध्ये H+. ओके, प्रोटॉन आहेच. ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करेल, H+ वरती अटॅक करेल. हा H ह्या Oला अटॅच होईल. काय ठरेल सांगा, R, पुढे N डबल बॉन्ड N, पुढे OH2. ओची फ्रिक्वेन्सी किती आहे, 3 आहे. त्यामुळे ओवरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. आता नीटले शेड होणार काय पहा, नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन करणार, इथे शिफ्ट होणार. म्हणजे Nमध्ये आणि Nमध्ये काय होणार, ट्रिपल बॉन्ड तयार होणार. त्यामुळे ह्या नायट्रोजनची फ्रिक्वेन्सी काय होणार, 4 होणार. त्यामुळे काय होणार, हा जो ऑक्सिजन ॲटम आहे परत इथं ऑक्सिजन ॲटममध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे काय होणार, हा ऑक्सिजन हे 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आणि H2 रिमूव्ह होणार. पहा हा काय रिमूव्ह झाला, H2O रिमूव्ह झाला. ओके, हा H2 आणि हा ऑक्सिजन H2 रिमूव्ह झाला. इथे शिल्लक करायला सांगा, तर इथे शिल्लक राहिलं RN. नीटलं शेड RN. Nमध्ये आणि Nमध्ये कोणता बॉन्ड तयार झाला, ट्रिपल बॉन्ड तयार झाला. ह्या Nची फ्रिक्वेन्सी किती झाली, 4. ह्या Nची फ्रिक्वेन्सी 4 आहे. त्यामुळे Nवरती चार्ज कोणता आला,
पॉझिटिव्ह चार्ज आलं. ओके, आता एनवरती पॉझिटिव्ह चार्ज आलं. पॉझिटिव्ह चार्ज आला आपण यूज करतो आहे ॲसिड HCl. H प्लस आहे, Cl मायनस आहे. इथे आपण काय लिहितो आहे Cl मायनस, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, N प्लस हा पुढे Cl मायनस, हा तयार झाला अल्काइल डायझोनियम क्लोराईड. आठवतं का आपण RnH2 प्लस HNO2 ॲरोवरती लिहिलं होतं NaNO2 प्लस HCl. काय तयार झालं होतं फर्स्ट? अल्काइल डायझोनियम क्लोराईड. ओके, अल्काइल डायझोनियम क्लोराईड आणि आपण ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं होतं? हायली अनस्टेबल असं लिहिलं होतं. ओके, हायली अनस्टेबल. ओके, त्यानंतर काय होतं पहा, एकदम इझी आहे. त्यानंतर काय होतं, हा नायट्रोजन काय करेल, ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल. ओके, मग ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन जर नायट्रोजन घेतले तर काय रिमूव्ह झाला? हा N ट्रिपल बॉन्ड N रिमूव्ह झाला. N ट्रिपल बॉन्ड N रिमूव्ह झाला म्हणजेच काय रिमूव्ह झाला? N2 गॅस रिमूव्ह झाला. ओके, प्लस आता पहा ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन नायट्रोजन घेतलेत म्हणजे ह्या आरवरती चार्ज कोण येणार? तर आरवरती चार्ज येणार पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि आरवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल म्हणजेच कार्बोनेटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर याला आपण काय म्हणतो? कार्बोकॅटायन असं म्हणतो. ओके, म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये कोणता इंटरमिडिएट तयार होतो? तर कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट तयार होतो. समजले सर्वांना इथपर्यंत? त्यानंतर आपण नंतर काहीच करतो आहे वॉटर. ओके, H2 हायड्रोलाइज करतो ना. सेकंड आपण काय लिहितो? H2 लिहितो. आता नीट लक्षात हा जो R प्लस आहे ह्या R प्लसवरती नंतर अटॅक कोण करतो? हा वॉटर. ओके, आपल्याला माहिती आहे वॉटरमध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती काय आहे? 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्यातली 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या R प्लसवरती अटॅक करेल म्हणजे होणार काय? R आणि ह्या ओमध्ये काय तयार होणार? सिंगल बॉन्ड तयार होणार. ह्या ओला 2 H अटॅच आहेत, फर्स्ट H सेकंड H. ओके, इथे ओची व्हॅलन्सी ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती झाली? 3, त्यामुळे ओवरती चार्ज कोण झाला? पॉझिटिव्ह चार्ज. समजतं ना सर्वांना? एकदम इझी आहे. पण त्यानंतर काय होणार पहा, ऑक्सिजन काय करेल? ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे ॲक्सेप्ट करेल म्हणजे सांगा काय रिमूव्ह झाला? हा H प्लस. ओके, हा H प्लस आणि इथला Cl मायनस काय रिमूव्ह झाला? HCl रिमूव्ह झाला. ओके, हा H प्लस हा Cl मायनस HCl रिमूव्ह झाला. N ट्रिपल बॉन्ड N म्हणजे N2 गॅस रिमूव्ह झाला. आता शिल्लक राहिलं पहा, जर हा H प्लस रिमूव्ह झाला, हा H प्लस रिमूव्ह झाला तर इथे शिल्लक राहिलं फक्त हे शिल्लक राहिलं. ओके, म्हणजे काय शिल्लक राहिलं? ROH. ओके, आणि ROH म्हणजेच काय? अल्कोहोल. समजले सरांना? म्हणजे RnH2चं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? ROH मध्ये झालं. ओके, पण इथे तुम्हाला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. कोणता? नीट एक्झाममध्ये नाही पण JEE मेन्स एक्झाममध्ये किंवा JEE ॲडव्हान्स एक्झाममध्ये काय करणार तुम्हाला? इथे कार्बोकेटायन तयार होतो आहे म्हणून तुम्हाला असं एक एक्झाम्पल देणार की जिथे कार्बोकेटायनचं रिअरेंजमेंट होऊ शकतं. मी तुम्हाला पाठ्यभाग पण सांगत आलेलो आहे, जिथे जिथे कार्बोकेटायन तयार होतो तिथे तिथे आपले तो डोकेदुखी वाढवतो. ओके, मग तिथे रिंग एक्सपान्शन होऊ शकतं, कार्बोकेटायन रिअरेंजमेंट पण होऊ शकतं. ओके, जिथे कार्बोकेटायन तयार होतो तिथे रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. हे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. समजलं सर्वांना? हे नोट करा. हे बोर्ड एक्झामसाठी करू नका, नीट एक्झामसाठी आणि JEE मेन्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. नोट करा हे. सेकंड आहे प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. आत्ता आपण काय केलं होतं की नायट्रस ॲसिडची रिएक्शन प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइनसोबत केली होती. आता आपण करतो आहे प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनसोबत रिएक्शन. ओके, HNO2ची. प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनचं आपण एक्झाम्पल घेऊया ॲनिलिन. ओके, ॲनिलिन हे काय आहे? प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनचं एक्झाम्पल आहे. काय करायचं आहे? ॲरोमॅटिक रिंग काढायचं आहे आणि ॲरोमॅटिक रिंगला काय अटॅच करायचं आहे? NH2. दिस इज कॉल्ड प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन आणि या कंपाऊंडचं नाव आहे ॲनिलिन. ओके, सेम रिएक्शन आहे. प्लस आपण काय करतो इथं? HNO2 यूज करतो. ओके, HNO2 प्लस HNO2 म्हणजे काय? नायट्रस ॲसिड इन HCl. ओके, HNO2 म्हणजे काय? नायट्रस ॲसिड. हा नायट्रस ॲसिड कसा तयार केला? इन C2. NaNO2 ॲरोवरती काय लिहायचं? NaNO2 प्लस HCl. ओके, आता कधी कधी हे HNO2 पण लिहित नाहीत, HCl पण लिहित नाहीत, फक्त काय करतात? ॲनिलिन देतात आणि पुढे ॲरो करून ॲरोवरती काय लिहितात? NaNO2 HCl लिहितात. याचा मिनिंग एकच आहे. ओके, काय तयार होणार? हे 2 हायड्रोजन, हा एक आणि हा एक, किती झाले? 4 हायड्रोजन आणि हे 2 ऑक्सिजन. काय तयार झालं सांगा? ट्वाईस H2O. ओके, ट्वाईस H2 प्लस शिल्लक राहिलं पाहिजे बेंझरिंगला N. ह्या Nला काय करता? हा N अटॅच करता म्हणजे N2 प्लस तयार होईल आणि पुढे हा Cl मायनस म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळालं पहा? बेंझिन रिंग. नीट लक्षात, बेंझिन रिंग पुढे काय होणार? N2 प्लस आणि हा Cl मायनस. ओके,
आपल्याला हा कंपाऊंड मिळाला अँड दिस इज कॉल्ड डायझोनियम सॉल्ट. पहा ह्या डायझोनियम सॉल्टचं नाव काय आहे? दिस इज बेन्झीन N2+ आहे म्हणजे डायझोनियम, बेन्झीन डायझोनियम आणि पुढे हा Cl आहे त्यामुळे क्लोराईड. ओके, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. आता हा जो बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार झाला आहे तो मात्र कसा आहे सांगा? हा आहे स्टेबल. दिस इज स्टेबल. मग हा स्टेबल का आहे? ड्यू टू रेझोनन्स. ओके, ड्यू टू रेझोनन्स. आता याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स कसा पाहायला मिळतो पहा, नीट लक्ष द्या. हा काय आहे? बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. ओके, पहा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड हे आपण असं पण लिहू शकतो N+N+. ओके, दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. पहा इथे काय आहे? कॉन्ज्युगेशन आहे. कसं कॉन्ज्युगेशन आहे पहा, इथे पाय बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड आहे, पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड. ही कशाची कंडिशन आहे? कॉन्ज्युगेशनची. आणि जिथे कॉन्ज्युगेशन असतं तिथे आपल्याला काय पाहायला मिळतो? रेझोनन्स पाहायला मिळतो. ओके, होणार काय पहा, हे 2 पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार, त्यानंतर हे 2 पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार. याचा अर्थ काय झालं? हे रेझोनन्स पाहायला मिळालं आपल्याला. आणि रेझोनन्समुळे ज्या कंपाऊंडमध्ये रेझोनन्स असतो तो कंपाऊंड कसा असतो? मोर स्टेबल असतो. ओके, पाठीमागं प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइनमध्ये सुद्धा आपल्याला काय मिळाला होता? डायझोनियम क्लोराईड. पण तो कोणता होता? RN+N Cl+. ओके, हा पण काय? अल्काइल डायझोनियम क्लोराईड. पण हा कसा होता? अनस्टेबल होता. कारण याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळत नाही, फक्त पाय बॉन्डच आहे, सिग्मा बॉन्ड आहे, परत पुढे पाय बॉन्ड आहे का किंवा लोन पेअर पॉझिटिव्ह चार्ज काही नाही आहे, त्याच्यामुळे हा अनस्टेबल आहे. हां, प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइनपासून जो डायझोनियम सॉल्ट आपल्याला मिळतो तो अनस्टेबल आहे. परंतु जो डायझोनियम सॉल्ट आपल्याला प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनपासून मिळतो तो डायझोनियम सॉल्ट कसा आहे? मोर स्टेबल आहे ड्यू टू रेझोनन्स. समजलं सर्वांना? म्हणजे प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनपासून जो डायझोनियम सॉल्ट तयारतो तो स्टेबल आहे ड्यू टू रेझोनन्स. परंतु जो डायझोनियम सॉल्ट आपल्याला प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइनपासून मिळतो तो मात्र कसा आहे? अनस्टेबल आहे, कारण तिथे रेझोनन्स नाही आहे. समजलं सर्वांना? नाही तर ही होती आपली रिएक्शन. ओके, नोट करा हे. हां, हे रिएक्शनवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, होमवर्क नोट करा. हां, सेकंड आहे सेकंडरी अमाइन्स. आता आपण काय करतो आहे? नायट्रस ॲसिडची रिएक्शन सेकंडरी अमाइन्ससोबत करतो आहे. सेकंडरी अमाइन पण आपल्याला 2 टाईपचे पाहिजेत सेकंडरी अमाइन्स. एक आहे सेकंडरी ॲलिफॅटिक अमाइन आणि सेकंड आहे सेकंडरी ॲरोमॅटिक अमाइन. ओके, याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया स्मॉल ए सेकंडरी ॲलिफॅटिक अमाइन. ओके, फर्स्ट आपण काय करूया? सेकंडरी ॲलिफॅटिक अमाइनसोबत नायट्रस ॲसिडची रिएक्शन करूया. सेकंडरी ॲलिफॅटिक अमाइनचं आपण एक्झाम्पल घेऊया C2H5 ट्वाईस NH. ओके, ह्या NHला 2 इथल ग्रुप अटॅच आहेत, म्हणजे हा नायट्रोजन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे? नायट्रोजन ॲटम 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. त्यामुळे हा जो अमाइन आहे तो कोणता आहे? सेकंडरी आहे. ओके, आणि तो कोणता आहे? ॲलिफॅटिक अमाइन आहे. ओके, इथे ॲरोमॅटिक रिंग डायरेक्ट अटॅच नाही आहे नायट्रोजन ॲटमला. हां, याचा आपल्याला IUPAC नेम काय लिहिता येईल? N इथानामाइन. ओके, N इथानामाइन हे IUPAC नेम आहे. याचं कॉमन नेम काय? डाय इथाइल अमाइन. ओके, याची रिएक्शन आपण करतोय नायट्रस ॲसिडसोबत. ओके, नायट्रस ॲसिड म्हणजे HNO2. तो लिहितात कसं सांगा? HONO असं लिहितात. दिस इज नायट्रस ॲसिड. ओके, नायट्रस ॲसिड. हा कसा तयार केला जातो? इन C2. ओके, इन C2 म्हणजे NaNO2 + HCl. ओके, आता एकदम सिम्पल रिएक्शन आहे. काय करायचं आहे पहा, इथे पहा सेकंडरी अमाइनमध्ये नायट्रोजन ॲटमला जो हायड्रोजन अटॅच आहे तो H आणि हा OH. काय रिमूव्ह करायचं? फक्त वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करता. हा H आणि हा OH HNO2 मधला काय रिमूव्ह झाला सांगा? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला H2O प्लस शिल्लक राहिला. तर इथे शिल्लक राहिला ह्या नायट्रोजनला हा फक्त NO ग्रुप अटॅच होईल. म्हणजे आपल्याला कंपाऊंड मेन कंपाऊंड कोणता मिळेल? C2H5 पुढे ट्वाईस N आणि ह्या Nला काय अटॅच झाला? हा NO. ओके, ह्या Nमध्ये आणि ह्या Oमध्ये बॉन्ड कोणता आहे? डबल बॉन्ड आहे. ओके, N डबल बॉन्ड O. समजतं सर ना? हेच अजून असं लिहिलं तरी चालेल, N डबल बॉन्ड O किंवा सिम्पली NO. ओके, हा आपल्याला मेन कंपाऊंड मिळतो. पहा ह्या कंपाऊंडचं नाव काय? पहा इथे पहा नायट्रोजन ॲटमला काय अटॅच आहे? तर नायट्रोजन ॲटमला इथे अटॅच आहे NO ग्रुप. NO म्हणजे काय? नायट्रोसो. पहा इथे आपण लिहा N नायट्रोसो. ओके, N नायट्रोसो. पहा
एन नायट्रोसो, नायट्रोजन ॲटमला इथाइल ग्रुप किती 2 आहेत, त्यामुळे आपण इथं काय लिहूया डाय इथाइल. ओके, एन नायट्रोसो डाय इथाइल अमाइन. एकदम सिंपल आहे. एन नायट्रोसो डायइथाइल अमाइन हा आपल्याला मेन कंपाऊंड मिळतो. अँड दिस इज येल्लो ऑइली लिक्विड. ओके, दिस इज येल्लो ऑइली लिक्विड. याचा जो कलर आहे तो कलर कोणता आहे, येल्लो आहे. ओके, येल्लो ऑइली लिक्विड. एकदम इझी आहे ना. एन इथाइल इथेनॉमाइन रिएक्ट्स विथ नाइट्रस ॲसिड टू गिव्स एन नायट्रोसो डायइथाइलअमाइन अँड दिस इज येल्लो ऑइली लिक्विड. सेकंडरी अमाइनची रिएक्शन जर नायट्रस ॲसिडसोबत केली तर येल्लो ऑइली लिक्विड तयार होतं, येल्लो कलरचं लिक्विड तयार होतं. ही झाली सेकंडरी ॲलिफॅटिक अमाइनसोबत रिएक्शन. आता आपण पाहूया बी सेकंडरी ॲरोमॅटिक अमाइन. सेकंडरी ॲरोमॅटिक अमाइन. ओके, आता सेकंडरी ॲरोमॅटिक अमाइनचं आपण एक्झाम्पल घेऊया. पहा, बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच आहे, बेन्झीन रिंगला अटॅच आहे एन. पहा, ह्या एनला आपण अटॅच काय करूया, एनला आपण अटॅच करूया NH3. ओके, सो ह्या कंपाऊंडचं नाव काय आहे, फक्त आपण काय केलं बा, आपल्याला ॲनिलिन तर माहिती आहे, बेन्झीनला NH2, त्या NH2 मधला फक्त एक H काढा आणि त्या ठिकाणी मिथाइल ग्रुप अटॅच करा. हा तयार झाला सेकंडरी ॲरोमॅटिक अमाइन. याचं आपलं नाव काय लिहिता येईल, नायट्रोजन ॲटमला काय अटॅच आहे CH3 म्हणजे कोणता ग्रुप आहे, मिथाइल, N मिथाइल आणि बाकीचं स्ट्रक्चर ॲनिलिन. ओके, ओरिजिनली हा ॲनिलिनच आहे, फक्त नायट्रोजनचा एक हायड्रोजन काढून त्या ठिकाणी एक मिथाइल ग्रुप आपण अटॅच केला आहे, एन मिथाइल ॲनिलिन, किंवा इथं आपण एन इथाइल ॲनिलिन पण घेऊ शकतो. फक्त या CH3च्या ठिकाणी काय लिहायचं C2H5. ओके, एन इथाइल ॲनिलिन. एकदम इझी आहे. प्लस आपण रिएक्शन कशासोबत करतो आहे, नायट्रस ॲसिड. पहा, नायट्रस ॲसिड कसा आहे, नायट्रस ॲसिड आपण कसा लिहितो आहे HONO. दिस इज नायट्रस ॲसिड. ओके, दिस इज नायट्रस ॲसिड प्रिपेअर्ड इन C2. ॲरोवरती काय लिहायचं NaNO2 प्लस HCl. आता नीट लक्ष द्या, जशी सेकंडरी ॲलिफॅटिक अमाइनसोबत रिएक्शन झाली आहे HNO2ची, सेम त्या टाईप सेकंडरी ॲरोमॅटिक अमाइनसोबतसुद्धा नायट्रस ॲसिडची रिएक्शन होती. इथे काय झालं होतं, हा H हा OH H2 रिमूव्ह झाला होता. सेम त्या टाईप इथे पण होणार, H आणि हा OH HOH काय रिमूव्ह झाला सांगा, H2 रिमूव्ह झाला. शिल्लक करायला सांगा, शिल्लक करायला येतं पहा, बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच करायला सांगा. बेन्झीन रिंग एन, ह्या एनला हा जो मिथाइल ग्रुप अटॅच आहे तो मिथाइल ग्रुप ॲज इट इज, फक्त या नायट्रोजनला अटॅच करणार हा NO अटॅच होणार. ओके, इथं मी लिहितो आहे NO. हा तयार झाला मेन कंपाऊंड. समजलं सर्वांना. ह्या कंपाऊंडचं नाव काय लिहितं पहा, इथे नायट्रोजन ॲटमला NO अटॅच आहे आणि CH3 अटॅच आहे. पहा, NOचं नाव आपण लिहूया N पुढे काय NO म्हणजे नायट्रोसो, पुढे काय परत ह्या Nला मिथाइल ग्रुप अटॅच आहे, काय लिहायचं N मिथाइल आणि राहिलेलं स्ट्रक्चर कोणतं आहे ॲनिलिन. ओके, ॲनिलिन, N नायट्रोसो N मिथाइल ॲनिलिन हा कंपाऊंड तयार होतो. जशी ॲलिफॅटिक अमाइनमध्ये रिएक्शन होते सेम त्या टाईप ॲरोमॅटिकमध्ये सुद्धा होते, पण कुठं सेकंडरीमध्ये. ओके, प्रायमरीमध्ये होते का, नाही होत. ओके, N मिथाइल ॲनिलिन रिएक्ट्स विथ नायट्रस ॲसिड टू गिव्स N नायट्रोसो N मिथाइल ॲनिलिन. समजले, सेकंडरी अमाइनसोबत रिएक्शन ही ॲलिफॅटिक अमाइनसोबत आहे आणि ही ॲरोमॅटिक अमाइनसोबत आहे. नोट करा हे. थर्ड आहे टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइनमध्ये पण आपल्याला दोन अमाइन पाहिजेत. एक पाहिजे आपल्याला टर्शरी ॲलिफॅटिक अमाइन आणि दुसरा पाहिजे आपल्याला टर्शरी ॲरोमॅटिक अमाइन. ओके, याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया स्मॉल a टर्शरी 3 डिग्री ॲलिफॅटिक अमाइन. 3 डिग्री ॲलिफॅटिक अमाइन. ओके, 3 डिग्री ॲलिफॅटिक अमाइनचा आपण एक्झाम्पल या ट्राय इथाइल अमाइन. ओके, C2H5 थ्राइस, C2H5 थ्राइस N. दिस इज कॉल्ड ट्राय इथाइल. मी तर कॉमन नेम लिहितो आहे, IUPAC नेम लिहिता ना, ट्राय इथाइल अमाइन. पाहिजे IUPAC नेम काय असं सांगा बरं, NN डायइथाइल इथेनॉमाइन, NN डायइथाइल इथेनॉमाइन. ओके, हे आपण कॉमन नेम लिहिलं आहे ट्राय इथाइल अमाइन. प्लस याची रिएक्शन आपल्याला करायचे आहे नायट्रस ॲसिडसोबत. ओके, पहा नायट्रस ॲसिडचा फॉर्म्युला काय HNO2 प्रिपेअर्ड इन C2. ॲरोवरती काय लिहायचं NaNO2 प्लस HCl. ओके, हा नायट्रस ॲसिड आहे, ॲसिड पहा H प्लस आहे NO2 मायनस आहे. ओके,
नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे ते होणार ॲसिड बेस रिएक्शन होणार. हा ॲसिड आहे आणि हा बेस आहे, ॲसिड बेस रिएक्शन. नायट्रोजन काय करेल, त्याची लोन पेअर ह्या H+ला डोनेट करेल. हा जो H+ आहे तो H+ ह्या नायट्रोजन ॲटमला अटॅच होईल आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा, C2H5 थ्राईस. Nला काय अटॅच होणार आता, नायट्रोजन. त्यामुळे ह्या Nवरती चार्ज कोणताला, पॉझिटिव्ह चार्ज, कारण नायट्रोजन C4 झाली. इथे शिल्लक काय राहिलं, NO2-. ओके, इथे शिल्लक राहिलं NO2-. तर हा तयार झाला कंपाऊंड, एकदम सॉल्ट आहे. हा काय तयार झाला, ॲसिड बेस रिएक्शन असल्यामुळं सॉल्ट तयार झालं. ओके, हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे पहा, इथे नायट्रोजन ॲटमला 3 इथाइल ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो, ट्राय इथाइल. Nवरती पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे अमोनियम, ट्राय इथाइल अमोनियम, ट्रायइथाइल अमोनियम आणि NO2- आहे, त्यामुळे नायट्राइट. ओके, NO2- म्हणजे नायट्राइट. कोणता कंपाऊंड तयार झाला, ट्राय इथाइल अमोनियम नायट्राइट. हा जो ट्राय इथाइल अमोनियम नायट्राइट आहे तो कसा आहे, वॉटर सोल्युबल आहे. ओके, वॉटर सोल्युबल सॉल्ट आहे, हा वॉटर सोल्युबल सॉल्ट. ओके, हा वॉटर सोल्युबल आहे, एकदम इझी आहे. पहा, ट्रायइथाइल अमाइन रिएक्ट्स विथ नायट्रस ॲसिड टू गिव्स ट्रायइथाइल अमोनियम नायट्राइट. दिस इज टर्शरी ॲलिफॅटिक अमाइन. टर्शरी ॲलिफॅटिक अमाइन रिएक्ट्स विथ नायट्रस ॲसिड टू गिव्स वॉटर सोल्युबल सॉल्ट. एकदम इझी आहे. त्यानंतर आपण पाहूया बी, टर्शरी ॲरोमॅटिक अमाइन. ओके, टर्शरी ॲरोमॅटिक अमाइन. पहा, टर्शरी ॲरोमॅटिक अमाइनचं आपण एक्झाम्पल घ्या. आपल्याला ॲनिलिनचं स्ट्रक्चर माहिती आहे. ॲनिलिनला आपण काय करतो सांगा, बेन्झिनला NH2 ग्रुप अटॅच करतो. म्हणजे या नायट्रोजनला हायड्रोजन किती अटॅच असतात, 2 हायड्रोजन. ते दोन्ही हायड्रोजन आपण काढूया आणि त्या ठिकाणी आपण काय करूया, 2 इथाइल ग्रुप अटॅच करूया किंवा 2 मिथाइल ग्रुप आपण अटॅच करूया. ओके, समजा आपण इथे केले 2 इथाइल ग्रुप अटॅच, तुम्ही मिथाइल ग्रुप पण अटॅच करू शकताय, नो प्रॉब्लेम. ओके, तर हा तयार झाला टर्शरी ॲरोमॅटिक अमाइन. याचं नाव काय, नायट्रोजनला 2 इथाइल ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे आपण असं लिहूया NN डाय इथाइल. ओके, NN डायइथाइल. पुढे राहिलेलं स्ट्रक्चर कोणतं आहे, ॲनिलिन. बेन्झिनला नायट्रोजन आहे, ॲनिलिन, NN डायइथाइल ॲनिलिन. याची रिएक्शन आपण करूया नायट्रस ॲसिडसोबत. नीट लक्षात, नायट्रस ॲसिड हा अजून आपण कसं लिहू शकतो, OHN डबल बॉन्ड O. ओके, दिस इज नायट्रस ॲसिड. दिस इज नायट्रस ॲसिड ऑलवेज प्रिपेअर्ड इन C2. यावरती काय लिहितं, NaNO2 प्लस HCl. ओके, कधी कधी तुम्हाला नायट्रस ॲसिड देणार नाही, डायरेक्ट ॲरोवरती तुम्हाला काय दिलं जाईल, NaNO2 आणि HCl दिलं जाईल. आता पहा, इथे रिएक्शन कोण होणार, इथे टर्शरी ॲलिफॅटिक अमाइनमध्ये फक्त काय झालं आहे, नायट्रोजन इलेक्ट्रॉनची पेअर H+ला डोनेट केली. हा H नायट्रोजन अटॅच झाला, कंपाऊंड तयार झाला, प्रोडक्ट तयार झाला. तसं इथं होत नाही आहे. नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर आहे, तो याला डोनेट करत नाही आहे H+ला. नीट लक्षात आहे. इथे काय होणार, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कुठे होणार, पॅरा पोझिशनला. कारण पॅरा पोझिशनचा जो प्रोडक्ट आहे तो कसा आहे, मोर स्टेबल आहे. त्यामुळे पहा, पॅरा पोझिशनला काय आहे, H आहे. पॅरा पोझिशनला H आणि हा OH काय रिमूव्ह होणार, H2 रिमूव्ह होणार. ओके, इथे पहा, इथे काय रिमूव्ह झाला, H2O प्लस शिल्लक काय राहिलं तर NO. हा जो NO आहे तो NO पॅरा पोझिशनला अटॅच करा, म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा, तर आपल्याला कंपाऊंड मिळेल बेन्झीन रिंग. पहा, हे N आणि हे 2 इथाइल ग्रुप ॲज इट इज आहेत. पुढे पॅरा पोझिशनला काय अटॅच होणार, NO अटॅच होणार. ओके, हा मिळाला आपला मेन कंपाऊंड. पहा, इथे रिएक्शन वेगळे झाले, इथे रिएक्शन वेगळे झाले, त्यामुळे तुम्हाला फोकस करावं लागेल की अमाइन कोणता आहे ते. ओके, ह्याचं आपण नाव लिहा. पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे, NO म्हणजे काय, नायट्रोसो. ओके, पुढे नायट्रोजनला 2 इथाइल ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे NN डाय इथाइल आणि राहिले स्ट्रक्चर कोणतं, बेन्झिनला नायट्रोजन म्हणजेच ॲनिलिन. ओके, हा तयार झाला कंपाऊंड कोणता, P नायट्रोसो म्हणजेच पॅरा नायट्रोसो NN डायइथाइल ॲनिलिन. ओके, टर्शरी ॲलिफॅटिक अमाइनमध्ये रिएक्शन वेगळे होते, टर्शरी ॲरोमॅटिक अमाइनसोबत रिएक्शन वेगळे होते. नोट करा हे. नायट्रस ॲसिडचे रिएक्शन आपण 3ही अमाइनसोबत केले, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन अँड टर्शरी अमाइन. आणि प्रायमरी अमाइन्समध्ये आपण परत 2 अमाइन पाहिले, प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. सेम तर टाईप सेकंडरी आणि टर्शरी. याच्यामध्ये आपण समरी पाहूया. हां, फक्त आपण ॲलिफॅटिक अमाइनचं पाहतोय. प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन
प्रायमरी ॲलिफॅटिक अमाईनची रिएक्शन जर आपण HNO2 सोबत केली, नायट्रस ॲसिड सोबत केली तर काय तयार होतो? अल्कोहोल तयार होतो आणि N2 गॅस इव्हॉल्व होतो. ओके. जर सेकंडरी ॲलिफॅटिक अमाईन असेल आणि त्याची रिएक्शन जर आपण HNO2 सोबत केली तर काय तयार होतो? येलो ऑइली लिक्विड तयार होतो. ओके. जर टर्शरी ॲलिफॅटिक अमाईन असेल आणि त्याची रिएक्शन जर आपण HNO2 सोबत केली तर काय तयार होतं? वॉटर सोल्युबल सॉल्ट तयार होतो. ओके. रिएजंट तर एकच आहे HNO2, परंतु हे तीनही अमाईन काय करतात? आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट देतात. याचाच अर्थ HNO2चा यूज कशासाठी केला जातो? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाईन डिस्टिंग्विश करण्यासाठी. हेन्स दिस रिएक्शन इज यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाईन. असायलेशन ऑफ अमाईनचा सुद्धा यूज कशासाठी केला जातो? टू डिस्टिंग्विश बिटवीन 1 डिग्री, 2 डिग्री अँड 3 डिग्री अमाईन्स. आणि ह्या HNO2चा पण यूज नायट्रस ॲसिडचा यूज कशासाठी केला जातो? टू डिस्टिंग्विश बिटवीन 1 डिग्री, 2 डिग्री अँड 3 डिग्री अमाईन्स. ओके. समजले सर्वांना? होमवर्क मी तुम्हाला आज 2 थेरॉटिकल क्वेश्चन्स देतो आहे. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे? हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 हा आतापर्यंत 2 ते 3 वेळेस बोर्ड एक्झामला विचारलेला आहे. हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन 1 डिग्री, 2 डिग्री अँड 3 डिग्री अमाईन्स युजिंग नायट्रस ॲसिड. तुम्ही नायट्रस ॲसिड यूज करून प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाईन डिस्टिंग्विश कसं कराल? काही वेळेस काय केलं जातं? 3 कॉलम तयार करतात विद्यार्थी, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, आणि त्याच्यामध्ये डिफरन्स लिहितात प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाईनचा. पण तसं करायचं नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाईन डिस्टिंग्विश करायचे आहेत युजिंग नायट्रस ॲसिड. याचा अर्थ काय करायचं तुम्हाला? प्रायमरी ॲलिफॅटिक अमाईनचं घ्या तुम्ही एक्झाम्पल, किंवा प्रायमरी ॲरोमॅटिक अमाईनचं घ्या, नो प्रॉब्लेम. जनरली प्रायमरी ॲलिफॅटिक अमाईनचं घेत चला. प्रायमरी ॲलिफॅटिक अमाईन घ्या. फॉर एक्झाम्पल इथाल अमाईन. इथाल अमाईनची रिएक्शन नायट्रस ॲसिडसोबत करा, ती रिएक्शन कंप्लीट करा. सेकंडरी ॲलिफॅटिक अमाईनचं घ्या. फॉर एक्झाम्पल डायइथाल अमाईन, त्याची रिएक्शन HNO2 सोबत करा, ती रिएक्शन पुढे कंप्लीट करा. असं तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाईनच्या रिएक्शन्स तुम्हाला कशासोबत करायचे आहेत? HNO2 सोबत करायचे आहेत एक्झाम्पल घेऊन. ओके. म्हणजे 3 रिएक्शन म्हणजे तुमचं काय असेल? ह्या क्वेश्चनचं ॲन्सर असेल. ओके. क्वेश्चन नंबर 2 पहा. व्हॉट इज दी ॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड HNO2? व्हॉट इज दी ॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड ऑन फॉलोविंग? नायट्रस ॲसिडची ॲक्शन फॉलोविंग कंपाऊंडवरती काय होईल? पहा, फर्स्ट कंपाऊंड दिला आहे इथेनॉमाईन म्हणजे C2H5NH2. N इथाइल इथेनॉमाईन म्हणजे हा सेकंडरी अमाईन आहे, C2H5 ट्वाईस NH. आणि C आहे NN डायइथाइल इथेनॉमाईन म्हणजे C2H5 थ्राईस N. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाईन तुम्हाला दिलेले आहेत. ओके. पहा, ह्या क्वेश्चनचं जे ॲन्सर आहे ते तुम्हाला काय मिळणार आहे? ह्या 3च्या रिएक्शन्स. ओके. फक्त काय करायचं आहे? इथाइल अमाईनची प्रायमरी अमाईनची रिएक्शन HNO2 सोबत करायची, पुढे रिएक्शन कंप्लीट करायची. ओके. हे असं डिस्टिंग्विश करायचं आहे. ते समजलं सर्वांना? आज आपण अमाईन्समध्ये कोणती रिएक्शन कंप्लीट केली? तर आज आपण रिएक्शन विथ नायट्रस ॲसिड ही रिएक्शन कंप्लीट केली आहे. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.